पाहुनी मजवर प्रीती करावी, ऐसे नच काही माझ्या ठाई. जे पाहुनी मजवर प्रीती करावी, ऐसे नच काही माझ्या ठाई. तूच दाविली प्रीती ही पहिली, रक्तधार क्रूसावरुनी वाहिली. तूच दाविली प्रीती ही पहिली, रक्तधार क्रूसावरुनी वाहिली. पापे माझी अति घातकी, नेती पाप्या ते नरकी. पापे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून स्तोत्रसंहिता 147 व वचन 3 मध्ये असे लिहिले आहे, भग्न हृदय जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो. देव प्रत्येक मनुष्याचे हृदय पाहतो, त्याचे विचार उद्देश तो जाणतो, आणि जो कोणी दुःखी हृदयाने नम्र हृदयाने त्याच्याकडे येतो त्याला तो टाकून देत नाही. खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य पापी आहे, व वैयक्तिकरित्या जो कोणी भग्न हृदय घेऊन आपले पाप घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्याला तो पापापासून बरे करीतो. देवाने भग्न हृदयी पापी मनुष्यासाठी पापामध्ये त्याचा नाश होऊ नये, तर त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून पापी मनुष्याचा न्याय स्वतःवर घेण्यासाठी, पापामुळे मनुष्यावर आलेले मरण स्वतःवर घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता त्याला देवपित्याने मनुष्य म्हणून कुमारी मरियेच्या पोटी या जगात पाठविले. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन, पापामुळे आलेले मरण स्वतःवर घेऊन वधस्तंभावर मरण सहन केले व पापी मानवासाठी सार्वकालिक मुक्ती मिळवली. देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसून त्याला प्रभू असे केले आहे. देवाचा यामागे हा उद्देश आहे की जी कोणी पापी व्यक्ती स्वतःच्या पापाची जाणीव होऊन भग्नहृदयी होऊन पश्चाताप करेल व प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला आपल्या अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारेल, तिच्यावर दया होईल व तिला पापक्षमा मिळेल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल. देव करो तुम्ही भग्न हृदयी होऊन पश्चातापपूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावे.